दक्षिण पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी संदीप भाऊ बेलदरे पाटील आधुनिक युगातील श्रावणबाळ. ज्येष्ठ नागरिकांची प्रतिक्रिया. प्रभाग क्रमांक 38 मधील महिन्याभरात 10,000 नागरिकांनी घेतला देवदर्शन व सहलीचा आनंद. श्रावणबाळ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने प्रभाग क्रमांक 38 मधील ज्येष्ठांसाठी देवदर्शन, स्नेहमेळावा व सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना नागरिकांनी श्रावणबाळ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संदीप भाऊ बेलदरे पाटील हे दक्षिण पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांचे श्रावणबाळ आहेत अशा प्रतिक्रिया दिल्या. येत्या महापालिका निवडणुकीमध्ये संदीप भाऊंना विजयी करण्याचा निर्धार देखील ज्येष्ठांनी व्यक्त केला. या सहलीचा शुभारंभ आंबेगाव बुद्रुक गायमुख येथून मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. प्रथम प्रतिबालाजी देवदर्शन व देवडी धरण आणि पुरंदर किल्ल्याच्या जवळ निसर्गरम्य वातावरणात सेजल वर्ल्ड रिसॉर्ट आणि ॲडव्हेंचर पार्क या ठिकाणी सहलीचा मनमुराद आनंद नागरिकांनी लुटला. सकाळी नाश्ता, दुपारचे चविष्ट जेवण तसेच विविध ॲक्टिव्हिटीमध्ये इनडोअर गेम्स, आउटडोअर गेम्स, साहसी खेळ, झिपलाईन, वॉल क्लाइम्बिंग, स्काय सायकल, हाय रोप कोर्सेस, रेन डान्स, स्विमिंग पूल, झोके आदी खेळांचा समावेश होता. यावेळी झालेल्या स्नेहमेळाव्या प्रसंगी व्यासपीठावर माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील, आंबेगाव बुद्रुकचे माजी सरपंच संतोष बापू ताठे, भाजपा नेते सुधीर निवंकुणे, गणेश नलावडे, उद्योजक अण्णासाहेब साबळे, उद्योजक राजेश पवार, रामभाऊ लगड, महेश किवळे, आप्पा झांबरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी उपस्थित ज्येष्ठांना संबोधित केले तसेच परिसरातील समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनी देखील या सहलीबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच संदीप भाऊ बेलदरे पाटील यांच्या कार्याला शुभेच्छा देत येत्या महापालिका निवडणुकीत मतरूपी आशीर्वाद देऊन संदीप भाऊंना निवडून देण्याचा निर्धार केला. या सहलीला उपस्थित राहिल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संदीप भाऊ बेलदरे पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. या सहलीचे आयोजन श्रावणबाळ ज्येष्ठ नागरिक संघ आंबेगाव बुद्रुक दत्तनगरच्या वतीने करण्यात आले. तर सचिन कांबळे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. आज या ठिकाणी सेजल वर्ल्ड या ठिकाणी आज आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने श्रावणबाळ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ही ट्रिप या ठिकाणी आयोजित केली आणि दरवर्षी आम्ही या ठिकाणी ज्येष्ठांसाठी एक एन्जॉय ट्रिप या ठिकाणी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी नेत असतो. यावर्षी आम्ही सेजल वर्ल्डला आणली आणि खूप अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला या सहलीच्या निमित्ताने मिळत आहे आणि ज्येष्ठांनी देखील खूप सारा आनंद या ठिकाणी लुटला आणि त्यांना त्यांचं लहानपण आठवलं. त्यामध्ये मी देखील खुश आहे की त्यांच्या चेहऱ्यावरती हसू पाहून मला देखील खूप समाधान मिळालं. एवढं मला या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं. आमच्या भागात असंख्य समस्या आहे पण या ज्येष्ठांचं मी आहे ना खऱ्या अर्थानं आशीर्वाद घेऊन पुढे जाणार आहे. आमच्या त्या समस्या आहे ना आम्ही 100% सोडवणार आहे. ह्या ज्येष्ठांनी मला आशीर्वाद दिला आहे त्यातच मला सगळ्या गोष्टी मिळाल्यात आणि मी प्रभागातील सगळ्या समस्या सोडवणार हे त्यांना विश्वास आहे माझ्यावरती. नमस्कार, मी अनंत झांबरे. गेली 37 वर्षे योग कार्यामध्ये कार्यरत आहे. लवाड कोण, भामटं कोण, खरा सच्चा कार्यकर्ता कोण हे ज्येष्ठ नागरिकांना बरोबर कळतं आणि त्या माध्यमातून सगळ्यांचं मला गेले आठवडाभर रिप्लाय आला की आपल्याकडं संदीप भाऊंनी असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि भाऊ तुम्हाला गॅरंटेड सांगतो म्हणजे झाडावर न चढवता पण यांना सगळ्यांना मी गुरुदक्षिणा सुद्धा मागितली. 1 रुपया कोणाकडनं घेतला नाही. 6 लाख लोक पुणे शहरामध्ये आणि त्यातले 3-3.5 लाख तुमच्या एरियामधल्या लोकांना मी गुरुदक्षिणा मागणार आहे. आजपर्यंत 1 रुपयाही कोणाकडनं घेतलेला नाही. फक्त मला दक्षिणा ही पाहिजे की आमच्या भाऊंना महानगरपालिकेत पाठवायचं. बस एवढंच बोलतो. धन्यवाद. मी अशोक पाटील प्रिस्टन पॅसिफिकमध्ये राहतो आणि आम्ही नारायणपूरला दत्त मंदिर दर्शन घेतलं आणि सकाळी 11-11:30 वाजता नाश्ता वगैरे झाला. नाश्त्यात उसळ, पाव, मिसळ मनसोक्त खाली सर्वांचं वय 60च्या पुढे यायचं आहे. सर्व ज्येष्ठ नागरिक होते. तदनंतर इकडे सर्व खेळ आहेत. आम्ही खेळ सायकलिंग केली, रोपवे गेला, पोहण्यामध्ये सुद्धा स्विमिंगमध्ये उतरलो, झोके घेतले. नंतर दुपारचं जेवणसुद्धा मस्त जेवण होतं. 2-3 भाज्या होत्या, चपात्या होत्या, रसगुल्ले होते. सर्वांनी मनसोक्त खाल्ले आणि असा उपक्रम म्हणजे आमच्या प्रभागामध्ये कोणीच राबवला नाही आहे. अनेक उमेदवार येतात, हे सांगतात ते सांगतात, काय केलं नाही. आणि संदीप भाऊंनी खरोखर हे येऊन आम्हाला हे सांगून हे दिलं
आणि त्याप्रमाणे आता ते प्रभाग क्रमांक उभे राहतात आहेत, तर त्यांना आम्ही भरघोस मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करू. आमचं एक मत म्हणजे माझ्या घरातली 5-6 मतं त्याला आम्ही सहजपणे मिळवून देऊ शकतो. नमस्कार, मी हरीश देशमाने. इथलं वैविध्य विविधता खूप जाणवली. बालकापासून पालकांची इथे उपस्थिती आहे. इथली लेक व्ह्यू पाहिली, झाडाचं बन पाहिलं, हळूवार वाहणारा तो वारा पाहिला. आमच्या जीवनाच्या सायंकाळी खरंच आजची सहल म्हणजे एक विरंगुळ आहे. आम्ही बेलदरे कुटुंबियांचे उत्तराई आहोत. खरं तर आंबेगाव आणि बेलदरे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यांच्या तपस्येला, त्यांच्या महत्त्वाकांक्षेला आमच्या सदिच्छा आहेत, शुभेच्छा आहेत. धन्यवाद. समाजाप्रती त्यांचं जे योगदान आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे. संदीप भाऊंना गेल्या पाठीमागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी यशाने हुलकवणी दिली होती, तरी पण आता संदीप भाऊंच्या पाठीमागं प्रचंड शक्ती तिथं उभी आहे. म्हणजे लोकांचं आरोग्य, ज्येष्ठांचं आरोग्य आणि ज्येष्ठांना एक आपलं म्हणून कुणीतरी जी भावना असते ती तिथं ज्येष्ठ सगळे संदीप भाऊंना त्यांचं श्रावणबाळ म्हणून पाहतात आणि ती ते योग्य रीतीने पार पाडतील. मी प्रभावती जाजू, आंबेगाव बुद्रुक, चिंतामणी ज्ञानपीठ शाळेजवळ राहते. आम्हाला इथं येऊन खूप छान वाटलं, खूप एन्जॉय केला आम्ही. मस्त खूप छान होतं सगळं, जेवणही चांगलं होतं, खेळ पण छान होते सगळे. आम्ही त्यांना संदीप भाऊंना आम्ही म्हणून मतदान करणार, घरच्यांनाही सांगू आम्ही. खूप छान आवडला, सगळी उत्तम छान सोय केलेली. आता येत्या मतदारसंघात त्यांचं ट्राय करतायत, त्यांच्यासोबत आम्ही अखंड असणार आहोत. त्यांना पुरेपूर जी काही पाहिजे ती सगळी मदत करू आम्ही. आणि त्यांनी हा उत्तम कार्यक्रम केला आजचा. मी सविता शिंगारे बोलते, दक्षिण पुणे प्रभाग 38 प्रभाग क्रमांक 38 संदीप भाऊ बेलदरेंच्या प्रभागातनं बोलते आहे. मी आमच्या भागात शाळा, संस्था हे भरपूर प्रमाणात, पण तसंच काही समस्या देखील आहेत. पण त्या समस्या आपण संदीप भाऊंना मत देऊन एकत्र काम करून त्या सोडवण्यासाठी आपल्याला संदीप भाऊ बेलदरे यांनाच निवडून द्यायचे आहे. कारण त्यांना संधी दिली तर ते सगळ्यांची मतं ऐकून घेतात, प्रामाणिकपणे काम करतात. तुमच्या प्रश्नासाठी आणि तुमच्या सेवेसाठी कधीही 24/7 उपलब्ध असतात. अशा आपल्या माणसाला, आपल्या श्रावण बाळाला आपण नक्की निवडून द्यावं ही माझी कळकळीची विनंती आहे. बाळासाहेब बाजारे, मी विनंती करतो की श्रावण बाळ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे संदीप भाऊने जी उपक्रम जी राबवला आहे तो एकदम चांगल्या प्रकारे राबवलेला आहे. सेजल वर्ल्ड रिसॉर्टमध्ये जो इथं आम्ही आनंद उपभोगला तो मनापासून आम्ही आमच्या आयुष्यात कधी उपभोगला नाही. आमची वयाची 65 वर्षे पूर्ण झाली तरी आम्ही असा आनंद घेतलेला नव्हता. आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी, संदीप भाऊच्या पाठीपाशी खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना उत्सुकपणे मतदान करून महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाठवून देऊ. लाडक्या बहिणींचं म्हणजे कसं आहे की ते यायला पाहिजेत. आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांचे जे प्रयत्न आहेत ते त्यांना आम्ही श्रेय पूर्णपणे देतोय आणि ते पुढे आता त्यांचं जे आपलं जे आहे इलेक्शनमध्ये त्यांना मिळायलाच हवं अशी आमची खूप इच्छा मनापासून आहे. आणि खरं भगवंत त्यांना ह्यानुसार त्यांना पुढे यश देवो, त्यांचं भरभराटी होऊ दे आणि परत एकदा आम्हाला असं छान प्रकारे या ठिकाणी एक रिसॉर्ट एन्जॉय करायला मिळू दे अशी मी खूप मनापासून इच्छा करते. आम्हाला संदीप भाऊनी इथपर्यंत पोचवलं, ज्येष्ठ नागरिकांना आमचे म्हणजे कधीच इथपर्यंत आम्हाला कोणी पोचवलं पण नसतं. आम्हाला खूप छान वाटलं आणि संदीप भाऊंना सगळ्यांना म्हणजे त्यांना निवडून द्यावं बा ही आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. संदीप भाऊ तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. ज्येष्ठ नागरिकांना जगण्याची संधी दिली त्यांनी की ज्येष्ठ नागरिकांनी कसं जगावं ह्या जीवनामध्ये त्यांना माहिती करून दिलं आहे. कारण ज्येष्ठ नागरिकांना जास्त माणूस थोडंसं हिडीस करतं, पण यांनी तशी ती संधी त्यांना दिली आहे. मी बेलदरे सरांचं अभिनंदन करते. बेलदरे सर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सकाळी 8 वाजता आम्ही गाडीत बसलो, त्यानंतर देवदर्शन वगैरे घेतलं आणि रोपवेच्या राईड वगैरे, ॲडव्हेंचर पार्क
खूप सुंदररित्या आणि चांगल्या प्रकारे आणि अनुभव घेतला आम्ही. त्याचप्रमाणे इथं आल्यावर आम्हाला चहा पाण्याची पण खूप छान सोय केलेली होती. चहा कॉफी तसेच नाश्ता ही खूप सुंदर होता आणि त्याचप्रमाणे जेवणही खूप सुंदर होते. आणि आम्ही सगळेजण भाऊंच्या नेहमीच पाठीशी राहणार आहे आणि त्यांना पुरेपूर मदत करू आम्ही सगळे. अनेक वर्ष या ठिकाणी दरवर्षी या ज्येष्ठ नागरिकांना ते विविध ठिकाणी या ठिकाणी घेऊन जातात आणि त्याचप्रमाणे आज सुद्धा या ठिकाणी घेऊन आले आणि या सर्व ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो आनंद पाहून संदीप भाऊला सुद्धा आनंद झाला, मलाही आनंद झाला आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं संदीप भाऊंच्या वतीनं या ज्येष्ठ नागरिकांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.